शाहीद भाई पुण्यात जवळ 1 ते 12 एकर विकायला आलेली आहे आणि एकदमच चिल्लर पैशामध्ये आहे. सर्व काही आहे कासिमभाई. 12 एकर बी आहे, 10 एकर आहे, 2 एकर आहे, 3 एकर आहे, 1 एकर आहे. पण ज्याला त्यासाठी शाहीद भाई संपूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे. प्रत्येक पण व्हिडिओ बघावा लागणार आहे, कारण की एका व्हिडिओ मध्ये सर्व एकरवाली जागा नसणार आहे. एका व्हिडिओ मध्ये एकच असणार आहे. बरोबर. आणि शाहीद भाऊ काय माहिती का प्रॉब्लेम, लोक काही रेट टाकत राहतात. कोण 1 रुपया एकर पण बोलू शकतो, 30 पैसे पण बोलू शकतो, भरपूर असे नुसतं टायटल वरती. पण मंडळी तुम्ही टायटल वरती किंवा फोटो वरती जाऊ नका. तुम्हाला एकच काम करायचंय, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. आज आपल्यासाठी आम्ही भरपूर अशी प्रॉपर्टी आणत आहे, आणलेली आहे. आणि जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील सर्व, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटणार आहे. बिलकुल 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 सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. पण मंडळी एकच बघा, एक हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही आता पण सांगतो, टायटल किंवा बोर्ड वरती नका जावा, नका खोटं ठरवा. आज माहिती जी सांगणार आहे इथंच आपल्याला देणार आहे. फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचं. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. मंडळी तुमच्यासाठी आज भरपूर प्रॉपर्टी आणलेले, पण ते नाही किंवा ते नाही आणि हे नाही, म्हणजे अहो टायटल नाही किंवा बोर्ड नाही. फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. आज बघा भरपूर असे लोक फसले जाऊ राहिलेले आहे, कारण की ते नीट जे लोक आहे सांगणारे, जे लोक सांगणारे म्हणजे सगळं काही सांगतो मी तुम्हाला. बघा मी काय सस्पेन्स ठेवत नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी काय ना काय डिटेल असली, तर आजच्या पण व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी डिटेल आहे. आणि ही डिटेल संपूर्ण ऐकण्यासाठी, बघण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही. समज व्हिडिओ बघायचं, संपूर्ण माहिती घ्यायची. आणि नवीन आले असाल, पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवायचं, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर रोज तुमच्यासाठी वेगवेगळी प्रॉपर्टीची, रिअल इस्टेटची माहिती येते. पण पुन्हा एकदा सांगतो मी की मी एजंट ब्रोकर नाही आहे. बघा आपले जे व्हिडिओ असतात ते आधारित रिअल इस्टेट वरच असतात. आज माणसाला दुनियामध्ये काय पाहिजे, कशाची आवश्यकता आहे, बघा रोटी, कपडा और मकान. तिसरी खूप मोठी ही गोष्ट आहे मकान. आणि तेच घर हुडकण्यासाठी आपण इथं जातो तिथं जातो आणि फसले जाऊ राहिलेले. आता कसं काय फसले जाऊ राहिलेले, तुम्ही विचार करा ना राव. अहो तुम्ही ज्यांना सांगतात की आम्हाला 12 लाखामध्ये घर पाहिजे, 20 लाखामध्ये पाहिजे, लोक देतात तुम्हाला, हुकून देतात. पण तो जो घर असतो जुना, तो तुमच्या नावावरती होतो का? त्याच्या अगोदरच ज्यांनी घेतलं होतं आणि ज्यांच्या नावावरती होतं ते व्यक्ती कवा हयात मध्ये असल कवा नसल. आणि हयात मध्ये असल तर गोष्ट वेगळी, कवा हयात मध्ये नसल, वडिलांच्या नावावरती आहे, बरोबर ना. आणि मग ते विकायचं आहे आणि तो प्रोसेस करत करत 1 वर्ष जातो, पण तरी पण तो घर काय आपल्या नावावरती होत नाही. काय माहिती का प्रॉब्लेम कुठे आहे? सांगा मला. प्रॉब्लेम इथंच आहे की आपल्यापासून हा जो एरिया आहे झोपडपट्टीचा, तो एरिया काय सुटे ना. मंडळी लोकांना एकर जागा पाहिजे. एकर जागेचा बोर्ड दिसला तुम्हाला, मी ते पण सांगतो तुम्हाला. पहिला घराचं सांगितलं, एक छोट्यापासून आपण सुरुवात केली. थोडस कदाचित मोठा व्हिडिओ असू शकतो, पण माहिती जी आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची आज व्हिडिओ मध्ये माहिती आहे. बघा मंडळी, जागेबद्दल असं झालेलं आहे की कोण पण फेसबुक झालं, इंस्टा झालं, युट्यूब झालं, त्याच्यावरती बरेचसे असे काय माहित नाही, या लोकांना असं वाटतं की व्हिडिओ व्हायरल व्हावं आणि लय पैसा कमावं. माणसं बघत राहतात आणि विचार करतात की अरे एवढे कमी रेट मध्ये ही जागा,
एवढ्या कमी रेट मध्ये तो घर, बरोबर ना? तर काय बोलावं या लोकांना, काय बोलू शकत नाही. पण आपण शहाणे झाले तर असे लोक फसवणार नाही. मंडळी, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी हडपसरच्या अगदी जवळ, क्लोज टू हडपसर, यवत सारख्या गावामध्ये आज गाव दिसतो तुम्हाला, पण उद्या हेच गाव शहराचे रूपांतर होणार आहे. एक वेळ जे होते पुणे, ते पण गाव खेड्यामध्येच होते, सगळं गाव खेड्यात होता. पण आज पुणे जे आहे जबरदस्त झालेले आहे. बघायला गेलं, बरोबर ना? सगळी माहिती जी आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी वारंवार वान करत असतो, सांगत असतो की कोणाच्या शब्दांना बळी पडू नका. बघा, आज आपल्याला यवत जे आहे लांब वाटतं, पण इथं जे आहे तुम्हाला अगदी कमी रेट मध्ये एनए प्लॉट सुद्धा तुम्हाला भेटू राहिलेले. आणि ते एनए प्लॉट जे आहे अगदी 8 लाखापासून सुरुवात आहे, 8 लाखापासून. पण तुम्हाला अजूनच चांगल्या ह्याच्यामध्ये पाहिजे तर 14 लाखाचा एनए प्लॉट सुद्धा अवेलेबल आहे. ओके, मग एवढा बजेट नाही आपला, 8 लाखाचा बजेट नाही, 14 लाखाचा बजेट नाही, काय करणार? अहो 6 लाखामध्ये R2 प्लॉट खरेदी करा, फक्त 6 लाखामध्ये. आता 6 लाखाचा पण बजेट नाही तर 380चा जो होता तो स्लॉट ते केव्हा संपलेला आहे. आता 480चा आहे 16 एकर मध्ये आणि 5,80,000 मध्ये, हे यवत मध्ये हायवे पासून फक्त 2 किलोमीटर बाजूला आज आपल्याला भेटू राहिलेले. आणि हा जो परिसर आहे MIDC परिसर आहे, अजूनच जास्त MIDC परिसरामध्ये पाहिजे तर चला मग माझ्या बरोबर नगर रोडला, तिकडे तुम्हाला 4,30,000 मध्ये देतो. बघा, हे सगळे व्हिडिओ झालेले आहे, मी जास्त डिटेल देत बसणार नाही. कारण की बघा, जे आपल्याला जे दिसतो की एकरचे ऍसेट टायटल एकर मध्ये विकायचे, हे बरेचसे व्हायरल असतात. मी त्याच्याबद्दल आज इथं आलेले. नेमकं साईडला पण मला पण एवढे सारखे कॉल असतात की 1 लाख रुपये एकर, 2 लाख रुपये एकर, अशा गोष्टी लोक करत असतात, नेहमी बोलत असतात फोनवर. तर त्यामुळे मी म्हटलं की पुणे गाव काय तुमच्या गावापेक्षा कमी रेट उतरले का? सांगा मला तुम्ही. हा, अजून एक होतं की तुम्ही मला कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून आणि पुण्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर तो पण कमेंट करा. आणि तुम्हाला कुठला टायटल असा दिसला, कुठला टायटल जो आहे 20 पैसे 30 पैसे एकर वाला दिसला, हे पण मला कळवा. मंडळी, हे सगळं सोडा, आज आपल्याकडे वेळ आहे. इन्व्हेस्टमेंट बोला किंवा स्वतःच घर बनवायचं बोला. बघा, मी तुम्हाला यवतला का बोलतो माहिती का? थोडस लांब आहे आणि आज इथं जे आहे कमीत कमी रेट मध्ये हे प्लॉट अवेलेबल आहे. हे प्लॉट खरेदी करा किंवा ऍग्रीकल्चर खरेदी करा. तुम्हाला कागदपत्र जे आहे आपल्याकडून ऍग्रीकल्चरचे पण 7/12 खरेदी संमती पत्र, हे सगळं तुम्हाला क्लिअर भेटणार आहे. 50 वर्षाची सुद्धा सर्च रिपोर्ट तुमच्यासाठी असणार आहे आपल्याकडं. बघा, एका विश्वास करा, भरोसा करा, या आमच्याकडं. आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ एक्सिस बँकेचे ATM शेजारी. मला तुम्हाला संपर्क करायचा असलं तर माझा नंबर पण देतो मी, 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. कृपया कॉल नाही लागला मला मेसेज करा, मी तुमच्या बरोबर बोलणार. पण मला हे नका सांगा की कासिम भाई मला एकर पाहिजे, मला बिझनेस करायचं आणि माझा बजेट 20 लाखाचा बजेट आहे एकर साठी. बिलकुल नका सांगा, कारण की ह्या बजेट मध्ये नाही भेटणार आहे. बरोबर ना? जो कोण आहे त्याला एकर विकायची असलं तर तो कशाला एकर विकणार? एवढ्या कमी रेट मध्ये प्लॉटिंग करून विकणार नाही का? ते विचार करा. ओके, कारण की आज बघा, आज जी परिस्थिती आहे, आज जी घडामोडी चालू आहे, जबरदस्त चालू आहे. फक्त एकच आहे, तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे असलं तर डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आणि आमचे नेहमी व्हिडिओ बघत जावा, भरपूर असणार आहे माहिती. आणि व्हिडिओ सोडू नका, कारण की माहिती म्हणजे फक्त पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.